2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोना। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम जाहीर झालाय, एक तारीख देखील जाहीर झाली आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते। 2026 मध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे। चालू वर्ष म्हणजे 2025 मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 प्रति 10 ग्रामच्या आसपास होता। तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या ध्यानीमानी नव्हतं। तुम्हाला आठवते का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली। सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं होणार 55,000 रुपये तोळा। ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार। नाशिकसारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या सोनाऱ्यांच्या दुकानावर गर्दी केली। आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 45% वाढ झाली होती। लोकांना वाटलं आता विकलेलं बरं, नाहीतर भाव अजून वाढतील, पण झालं उलटच। ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली। सोनं 55,000 येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं। मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला। बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयाचा जादुई आकडा पार केला। 16 जून 2025 रोजी तर सोन्याने तब्बल 1,178 रुपयाचा उच्चांक गाठला। ज्यांनी 55,000 रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले, आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला, जे संयमी राहिले, ते मात्र आता मालामाल झाले। पण पहा, ही गोष्ट आता इथे संपत नाही। 1 लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं। ते मागच्या महिन्यामध्ये 90,000च्या घरामध्ये आलं होतं, आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का? 1 लाखाचा टप्पा हा होता का? फक्त हा फुगा होता? आता याच गोंधळात आता 2026चे अंदाज समोर आले, त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे, थांबायला पाहिजे का काय करायला पाहिजे, यावरून तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे। सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो। आता बघा, लग्न सराईचा हंगाम जवळपास आता संपलेला आहे। याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्त्व आहे। मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं। ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते। त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहेत ते आतापासूनच तयारीला लागतात। दिवाळीनंतर लग्न सराईचा पुढचा हंगाम सुरू होईल, आणि त्याआधीच थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असा अनेकांचा विचार असतो। याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात। सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटं, बार्स खरेदी करून ठेवली जातात, कारण अडचणीच्या काळात सोनंच कामी येतं। मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का? हा 1 लाखाचा झालेला भाव हा फुगा फुटणार आहे, भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील? मग नसतील वाढणार आहे तर आत्ताच घेऊन टाकलेलं बरं, जेणेकरून पुढे फायदा होईल। पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं? ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का, की अजून काही काळ वाट पाहावी? हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता, सोनं विकायचं की घ्यायचं। पहा, हे भाव कमी जास्त होण्यामागं काही ठोस कारण आहेत। ती जर समजून घेतली तर तुम्हाला देखील अंदाज बांधणं सोपं होऊन जाईल। पहा, हे कारण समजून घेतले तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही। पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता। तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे। अमेरिकासारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे। जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात, कारण त्यांना माहितीये की बाकी कशाचीही किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत टिकून राहते। याला सेफ हेवन गुंतवणूक म्हणतात। याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव आकाशात गगनाला भेटले। दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी। पहा, अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, यांनी सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदीचा सपाटा लावलाय। प्रत्येक देशाला आपल्या गंगाजळीत जास्तीत जास्त सोन्याचा साठा हवा आहे। भारताने 2024 मध्ये 100 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं। जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो। मागणी जास्त, पुरवठा कमी, आणि भाव वाढणारच। आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतात। मग आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की मागं अफवा उठली होती की सोनं स्वस्त होणार आहे, आता कदाचित 26 मध्ये सोनं स्वस्त होणार काय? भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहे, पण ते अफवेमागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। अन्यथा मग तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं इनफ्लक 50,000 होत तर प्रॉब्लेम होऊ शकतो। अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक आहे ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स। त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचं आहे। त्यांच्या मते जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगाने वाढतं,
कंपन्या जास्त मुनाफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात, त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो. भाव वाढलेले पाहून आपल्यासारखेच अनेक घरात असलेले लोक जुनं तुटकमुटक सोनं मोडून नवीन दागिने करतात किंवा ते विकतात. हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात येते, त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते. ओडिशा राज्यातील अनेक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा देखील सापडलाय. मग ज्यामुळे एक भयानक अफवा पसरली होती की सोनं 55,000 होणार आहे, तर त्याला बळ देणाऱ्या हे काही महत्वाच्या गोष्टी होत्या. पण सोनं काही कमी झालं नाही. सोनं रॉकेटच्या वेगाने पुढे गेलेलं आहे. मग आता नेमकं 26 मध्ये काय होणार? 2024 मध्ये आता ज्यांचा मुलाचं लग्न पुढे होणार आहे, त्यांनी आताच सोनं घेऊन देणं गरजेचं आहे का, किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे? तर ही पाहता सगळ्यात महत्वाची कारणं तुम्हाला आम्ही सांगितली. एकीकडे जागतिक तणाव भरपूर आहे, त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे जॉन मिल्स हे जे अभ्यासक आहेत, तर ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे, त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे. मग नेमकं काय होणार पाहूया या तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज. मग एक पहिला अंदाज आला होता. गोल्डमॅन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भात अंदाज व्यक्त करते. ते म्हणले की जगात जर तणाव असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील. 2025च्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचू शकतात. हा एका जे आहे गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे. दुसरा अंदाजाच्या उलटा आहे. जॉन मिल्स या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही. काय होणार आहे? पुरवठा वाढणार. बँकांनी सोनं खरेदी कमी केलं, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल. त्यांच्यामध्ये सोनं 56,000 पर्यंत प्रति 10 ग्राम प्रति त्या ठिकाणी इतकं कमी होऊ शकतं. आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधला एक अंदाज काही संस्थांनी वर्तवलेला आहे. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. 2026 मध्ये सोन्याचे भाव खाली येतील, पण ते टप्प्याटप्प्याने होईल. आता तिसरा अंदाज काय आहे? जानेवारी 2026 पर्यंत सोन्याचा भाव सुमारे 95,000 प्रति 10 ग्राम पर्यंत राहण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे. आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून 2026 पर्यंत हा जो भाव आहे तो उतरून 77,000 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत खाली येऊ शकतो. तर जून 2026 पर्यंत सोनं 77,000 रुपयाच्या घरात येऊ शकतं, असा देखील एक अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. आता हा आकडा 55,000 इतका कमी नाहीये आणि 1,00,000च्या वर पण नाही. तर हा असा मधला त्या ठिकाणी अंदाज तिसऱ्या एका संस्थेने वर्तवलाय. मग आता तुम्ही काय करायला हवं? आता पहा, तुमच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट आहे. एकीकडे एक अंदाज सांगतो 1,50,000च्या पुढे जाईल, दुसरा अंदाज सांगतो 56,000 ते 77,000 पर्यंत खाली येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळ्या अंदाजांवरनं तुम्हाला माहिती देत आहोत. अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे. आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील. जर तुमच्या घरात पुढच्या 6 ते 8 महिन्यात लग्नकार्य असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट पाहू नका, कारण बाजारात काहीही होऊ शकतं. तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता. म्हणजे प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा. भाव कमी झाले तर जास्त घ्या, वाढले तर कमी घ्या. यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखमीची तयारी असेल तर तुम्ही भाव 77,000 ते 80,000 रुपयाच्या घरात येण्याची वाट पाहू शकता. पण यात वेळ लागू शकतो आणि धोका आहे. जुनं सोनं विकण्याची घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही तोपर्यंत फक्त भाव पडण्याची भीतीने सोनं विकू नका. सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे. शेवटी एकच सांगतो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अभ्यास करा, माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? 2026 मध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही नेमकं काय करणार? खरेदी करणार, विकणार की वाट पाहणार? तुमच्या शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल